मनोरंजन विश्वातून एक अत्यंत खळबळजनक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. कुमकुम भाग्य, वागले की दुनिया यासारख्या लोकप्रिय मालिका आणि विकी कौशल स्टारर छावा चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी तरुण अभिनेत्री संगीता उगले हिने वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आत्महत्या केली आहे. नालासोपारा येथील घरात कोणी नसताना संचिताने छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून आपले जीवन संपवले. लहान बहीण घराबाहेर गेली असताना तिने हे टोकाचं पाऊल उचललं. ही घटना रविवारी संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संचिता नालासोपारा येथील आचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या आईवडील आणि बहिणीबरोबर राहत होती. ही घटना घडली तेव्हा ती घरात एकटीच होती. संचिताने बेडरूममध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. संचिता आपले आईवडील आणि 15 वर्षाच्या लहान बहिणीबरोबर राहत होती. रविवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास तिची लहान बहीण अंजली काही कामासाठी घराबाहेर गेली होती. घरात कोणीही नसताना संचिताने हे टोकाचं पाऊल उचललं. कुटुंबियांनी स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. संचिता टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने दिलवाली दुल्हा ले जाएगी या चित्रपटात सुकून नावाची भूमिका केली होती. त्याचबरोबर तिने विकी कौशलच्या छावा चित्रपटात ताराबाईची भूमिका साकारली होती. संचिताने कुमकुम भाग्य आणि वागले की दुनिया यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं. संचिता उगलेने आत्महत्या नेमकी का केली यामागचं खरं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस सर्व बाजूनी या प्रकरणाचा तपास करीत आहे. प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आचोले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलीस कुटुंबीय आणि जवळच्या लोकांची चौकशी करून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.